हॅलो. आज आपण बनवणार आहोत हेल्दी अँड टेस्टी बेसनाचं धिरडं. हे झटपट तयार होतं आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग सर्वप्रथम यासाठी लागणारे साहित्य पाहूया. यासाठी आपण बेसन, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, गाजर हे ऐच्छिक आहे, हळद, धनेपूड, ओवा, तीळ, मीठ घेणार आहोत. सर्वप्रथम सर्व भाज्या बारीक बारीक चिरून घ्या. त्यानंतर लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरे यांची खलबत्त्यात छान वाटून त्यांची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट धिरड्याच्या पिठात घातल्याने चव खूप येते. चला आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता एका बाउलमध्ये बेसन घ्या. त्यामध्ये ओवा, तीळ, बारीक चिरलेला कांदा, गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, तयार केलेली पेस्ट घाला. आता या मिश्रणात हळद, चवीनुसार मीठ, धनेपूड घाला. त्यानंतर थोडं थोडं पाणी घाला. सर्व साहित्य नीट एकजीव करून घ्या. पीठ ना खूप पातळ ना खूप घट्ट, धिरड्यासाठी योग्य अशा मध्यम घट्टसर ठेवा. एकत्र करून पीठ नीट मिक्स करा. थोडं थोडं पाणी घालत राहा आणि सतत पीठ कालवत राहा. एकदम जास्त पीठ घालू नका. मिश्रणामध्ये थोडी हिंग घाला. त्याचप्रमाणे अर्धा लिंबू पिळा. हिंग आणि लिंबू घातल्यानंतर पीठ पुन्हा एकदा नीट एकजीव करून घ्या. आता तवा चांगला गरम करून घ्या. एक छोटीशी टीप, तवा चांगला गरम झाल्यावर त्यावर बर्फाचा एक तुकडा हलक्या हाताने फिरवा. त्यामुळे तव्याचे तापमान समतोल होते आणि धिरडं तव्याला चिकटत नाही. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडंसं तेल लावा. त्यानंतर तयार केलेलं पीठ तव्यावर घाला. हलक्या हाताने गोलाकार पसरवा. धिरडं मध्यम आचेवर शिजू द्या. धिरड्याचा एक भाग व्यवस्थित शिजल्यानंतर ते हलक्या हाताने पलटून घ्या. दुसरी बाजूही सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घ्या. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्यानंतर गरमागरम बेसनाचा धिरडा सर्व करण्यासाठी तयार आहे. अशाच आणखी सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.